नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. हळद रुसली कुंकू हसली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता कृष्णही आपल्या चेहऱ्यावर पाणी शिंपडून फ्रेश होत असते. परंतु आता आई जे काही बोललेली आहे की ह्या पांढऱ्या पायाने ही पनवती घरात आली, हिचं तोंड बघितल्यानंतर माझा दिवस काही अगदी खराबच जातो, हे सर्व काही तिला आता बोलणे आठवते. ही घरात आली आणि मी माझं कुंकू गमावलं हे जे काही आहे तर त्या सगळं काही आठवून आता कृष्ण पूर्णपणे हादरून जाते. आणि जेव्हा लहानपणी ती आता या घरामध्ये आली होती तेव्हा मात्र आता ही जी आई आहे भक्ती आणि पूजाची, तर ती फक्त तिच्याच मुलींना अगदी जेवण अगदी प्रेमाने भरवायची, परंतु आता कृष्णाला उपाशी ठेवायची. कृष्णा तिची मुलगी नव्हती, पण आता कृष्णाला त्या दोघींना घास भरवताना खरंच इतकं वाईट वाटायचं. तरी सुद्धा कृष्ण आतापर्यंत हे सर्व सहनच करत आलेली असते. आता जे काही लहानपणी आई तिच्या सोबत वागत होती की आता तिच्या मुलींना ती अगदी छान असे गप्पा गोष्टी सांगू आपल्या मांडीवर झोपवायची आणि कृष्णाला मात्र अगदी रूमच्या बाहेर सुद्धा येऊन देत नव्हती. तेव्हा कृष्ण हे सर्व बघून खूप रडायची आणि अजूनपर्यंत तिच्या आयुष्यामध्ये फक्त रडू आणि रडूच असते. आणि कृष्णाला बिचारीला मात्र आता बाहेर झोपावं लागायचं आणि अगदी तिच्या अंथरुणाखाली सुद्धा काहीच नाही, पांघरायला सुद्धा कपडे नाहीत. आणि आता ही जी काही कठोर मायेची आई असते अगदी मानलेली, ती मात्र फक्त आपल्या मुलींचे लाड करायची आणि कृष्णाला मात्र अगदी एक म्हणजे असं ती बाहेरची होती म्हणून तिला कधीही तिने प्रेम दिलेच नाही. अगदी बाहेर झोपून कृष्णाने रडतच दिवस काढलेले असतात, तरी सुद्धा या घरासाठी कृष्णा आतापर्यंत इतकं सर्व काही करत असते. कृष्णाला आता हे सर्व आठवते, रडू येत असते आणि तेवढ्यात चुटकी वाजवत भक्ती तिच्या जवळ येते. त्यानंतर मात्र आता इकडे ही पूजा आणि आपली पर्स उचकते, त्यामध्ये पैसे कमी असतात म्हणून तिला भलताच राग येतो. रागाने ती आता पर्स खाली फेकते. तेव्हा आता तेथे तिची मैत्रीण येते, तिला कॉफी वगैरे देते. तेव्हा आता लगेच पूजा तिला म्हणत असते की आज मात्र मी डीला प्रपोज करणार आहे आणि त्यासाठी मी त्याला अगदी डिनरला घेऊन जाणार आहे. डिनरचं प्लॅनिंग मी केलेलं आहे, परंतु माझे अकाउंट तर अगदी नील झालेलं आहे आणि पर्स उचकली तर शेवटचे 400 रुपये उरलेले आहेत आणि इतकी सगळी काही अरेंजमेंट जर करायची म्हटल्यानंतर 10,000 रुपये तर खर्च येतील. तेव्हा तिची मैत्रीण विचारते की मग आता काय करायचं, मग तू इतके पैसे कुठून गोळा करणार आहेत. तेव्हा आता पूजा म्हणत असते की मला माहिती नाही, परंतु मला गोळा तर करावेच लागतील. आणि आता समोर जो काही आता एक स्टाफ मधील तो म्हणजे बसलेला असतो, तर लगेच आता ही पूजा आहे तर मंजूला विचारते की काय ग, हा समोर बसलेला आहे ना, तो देईन का आपल्याला पैसे उसने. किंवा आता लगेच मंजू म्हणत असते की अगं फक्त तू डेट कमिट कर, लगेच तो मजनू तुझ्यासाठी खिसा रिकामा करेल. किंवा आता पूजा म्हणते की ठीक आहे तू म्हणते तसं. त्यानंतर आता इकडे भक्ती कृष्णाला म्हणते की काय कुठे हरवली होतीस आणि काय राजकुमाराचा विचार कर, हे राजकुमार तुला भेटला की काय शहरामध्ये रस्त्याने. तेव्हा आता कृष्ण म्हणते की नाही ग, अगं राजकुमाराचं भेटायचं राहून दे, परंतु अपघात होता होता वाचलो. तेव्हा आता भक्ती म्हणते की काय अपघात आणि काय ग, तुला काही झाले नाही का, कुठे काही लागले तर नाही ना, तू ठीक तर आहे ना, कुठे काहीच लागलेले नाही ना. म्हणून ती आता इकडे तिकडे तिचा हात पाय वगैरे चेक करत असते. तर कृष्णा म्हणते की नाही ग, आणि तो भोंगाट पाहुणा आहे ना, तो पुन्हा समोर आला होता. तेव्हा आता लगेच भक्ती म्हणते, तेव्हा आता कृष्णा म्हणते की तो नाही का जेव्हा मला पाहुणे बघायला आले होते आणि येताने आता जेव्हा मी धावत येत होते तर तेव्हा त्याने मला धडक दिली होती आणि मला चिखलात पाडले होते तो. तेव्हा आता भक्ती म्हणते की तो, अगं तो सारखा सारखा तुला धडकतोय म्हणजे विचार कर. अगं ही विचार करण्याचीच गोष्ट आहे, तर त्यामुळे हे कृष्णे मला काय वाटतं की सारखा सारखा तो तुला येऊन धडकतो म्हणजे तो भोंगाट पाहूनच तुझा राजकुमार असेल, बघ तू काय होते. तेव्हा आता कृष्ण म्हणते की बघते, अगं तू काही डोसक्यावर पडले की काय, कशाचा संबंध कुठे जोडते. राजकुमाराचं खूळ आहे तर ते डोक्यातून काढून टाक आणि चल आपल्याला त्या जेवणचे पैसे द्यायचे आहे, आपण ते पैसे देऊन येऊयात. तेव्हा आता भक्ती म्हणते की हो आणि लगेच आता त्या दोघी आवरायला घेतात. त्यानंतर आता इकडे ही पूजा त्या पुष्कर जवळ येते आणि पुष्कर जवळ येऊन आता एरेझाऱ्या मारत असते. तेव्हा आता मंजू हसत असते. तेव्हा आता लगेच ही पूजा त्या पुष्करला म्हणते की हाय पुशू. तेव्हा आता लगेच तो आश्चर्यचकित होऊन पूजाकडे बघतो आणि पूजा म्हणते की बरं ठीक आहे, तुला नाही ना आवडलं, चल आता मी जाते. तेव्हा लगेच आता तो पुष्कर पूजाचा हात धरतो आणि नाही तू म्हणू शकते मला आवडलं असं प्रेमाने म्हणतो आणि म्हणतो की मला आजपर्यंत कोणी पुशू म्हणून हाक मारली नव्हती, म्हणून जरा ते बाकी काही नाही. आणि काय बोल ना, तुला बोलायचं होतं का, मी तुझ्यासाठी नक्की वेळ काढू शकतो. तेव्हा आता पूजा म्हणते की अरे तसं काही नाही, परंतु हे बघ तू ऑफिसच्या पिकनिकसाठी जरा ठरवलंस की नाही. तेव्हा आता लगेच
पुष्कर म्हणत असतो की नाही अजून तसं नाही परंतु आहे येऊ शकतो. तेव्हा आता लगेच तू काय केलं असं विचारतो. तू येणार का पिकनिकला. तेव्हा आता पूजा म्हणते की हो पिकनिकला येण्याची इच्छा तर माझी खूप आहे पण घरी मात्र प्रॉब्लेम सुरू आहेत. ते काही आता हे पैशाचे प्रॉब्लेम असतात. तेव्हा पुष्कर म्हणतो की अगं मग त्यात काय झालं मी आहे ना मी देतो तुझे पैसे. पूजा म्हणते की अरे नको नको अगदी तुला पैसे खर्चायला लागतील. तेव्हा पुष्कर म्हणतो की अगं नाही आणि हे बघ पिकनिक वारंवार येत नसते त्यामुळे आता मी हा पुष्कर तुला पिकनिक नाही मिस करून देणार. मी तुझे पैसे भरतो आणि तू पिकनिकला येऊ शकते. तेव्हा तो आपलं पाकिट उचकतो आणि त्या पॉकेटमधून तो आता फक्त 2,000 रुपये निघतात आणि तो पूजाला म्हणतो की 2,000 रुपये आहेत. तेव्हा पूजा म्हणते की नाही अरे तुला पैसे खर्चायला लागतील तू ठेव. तेव्हा आता लगेच ती जायला निघते तर पुष्कर लगेच तिच्या हातामध्ये ते 2,000 रुपये ठेवतो आणि म्हणतो अगं मला कसला खर्च आला आणि आपला पगार सुद्धा आता होईलच आणि नक्की. आणि लगेच आता ही पूजा खुश होऊन त्याला मुद्दाम थँक्यू सो मच अगदी त्याच्या मिठीत यायला प्रयत्न करते परंतु आता लगेच परत स्वतःला सावरते आणि परत आता सगळ्या स्टाफ समोर त्याला थँक्यू सो मच म्हणून मिठी मारते. तर मंजू आता हसत असते आणि आता त्याला म्हणते की हे बघ आपली एकदा सॅलरी झाली तर मी लगेच पैसे तुला परत करते आणि परत आपल्या जागेवर येते पर्समध्ये ते पैसे ठेवते. तर मंजू तिला विचारते की मारलास ना तू शेवटी दंगा. तेव्हा आता लगेच पूजा म्हणते की अगं फक्त आणि फक्त 2,000 रुपये मॅनेज झाले अजून तर 8,000 रुपये मला मॅनेज करायचे आहे कसं करू ते मला नाही कळत. आणि तेवढ्यात आता तिथे दुष्यंत येतो. दुष्यंत म्हणतो की गौतमी आपण लंचला जातोय ना. तेव्हा आता पूजा अगदी हो हो असं म्हणत असते आणि जातोय. तर आता दुष्यंत म्हणतो की लवकर ये मी तुझी वाट पाहतोय. त्यानंतर आता इकडे ही भक्ती कृष्णाला अगदी आवाज देते की कृष्णे अगं झालं की नाही तुझं. अगं कधी त्या जयकांतच्या तोंडावर पैसे मारते असं मला झालेलं आहे आवर लवकर. तेव्हा आता कृष्णा बाहेर हेल्मेट घालत असते आणि भक्तीला आवाज देत चल लवकर म्हणत असते. तोपर्यंत आता जी काही ही आता भक्तीची आई असते ती चोरून यांना बघत असते की ह्या नक्की गेल्या की काय. भक्ती आता बाहेर येते आणि कृष्णाला म्हणते की चल केव्हा एकदाच त्या जयकांतच्या तोंडावर पैसे मारते असं मला झालेलं आहे चल लवकर. म्हणून दोघी आता त्या गाडीवर बसतात. त्यानंतर आता पूजा इकडे एका खूप मोठ्या रेस्टॉरंटमध्ये दुष्यंतला घेऊन येते. दुष्यंत म्हणतो की काय तू ठीक तर आहेस ना. अगं तुझी सॅलरी किती आणि तू किती मोठ्या रेस्टॉरंटमध्ये मला घेऊन आली काय नक्की काय आहे. तेव्हा लगेच आता पूजा ही मनात म्हणते की अरे तुझ्यासारख्या श्रीमंत मुलाला जर मला फसवायचं असेल तर मात्र अगोदर ही मॅनेजमेंट मला करावीच लागेल. तेव्हा आता दुष्यंतीला म्हणतो की हॅलो काय बोलतो मी अगं तुला काय विचारले. तेव्हा आता पूजा म्हणते की अरे आपण थोडंच रोज रोज येणार आहोत का आणि त्यामुळे मला असं वाटलं की वेगळं काहीतरी ट्राय करूयात त्यामुळे मी तुला इकडे घेऊन आले. त्यानंतर आता इकडे दोघे हात जातात परंतु कृष्णा आणि भक्ती या दोघी आता गाडीवर गप्पा करत येत असतात. कृष्णा म्हणत असते की अगं आपण 2 महिन्याचा हप्ता आता एकाच महिन्यामध्ये फेडतोय एकाच वेळी आणि जर असं आता आपण एकाच महिन्यात 2-2 हप्ते फेडले तर आपलं कर्ज लवकरच अगदी संपेल आणि लवकरच आपण विहिरीचं काम करून शेतामध्ये पाण्याची सोय करूयात म्हणजे सर्व काही व्यवस्थित होईल. आणि हे बघ माझं अजून एक भक्ती स्वप्न आहे की स्वतःचा ट्रॅक्टर घेऊन दाखवायचा. त्यावर आता भक्ती म्हणत असते की अगं कृष्णे तुझ्या तर लिस्ट खूप मोठ्या आहेत आणि त्या लिस्टमध्ये त्या राजकुमाराला कुठे जागा मिळते की नाही हे बघ नाहीतर दुसरंच कोणीतरी तुला पळून न्यायचं. त्यानंतर पूजा इकडे त्या रेस्टॉरंटमध्ये आत आल्यानंतर जेव्हा मेनू पाहते तर आता जो काही बेसिक मेनू असतो तो सुद्धा अगदी खूप महाग असतो. तेव्हा आता तिला विचार येतो की नक्की दोघांचं जर आता हा मेनू ठरवला तर 4,000 रुपयापेक्षा जास्त बिल होईल. मग आता काय करायचं. तेव्हा आता तिने जे काही त्या हॉटेलला जे काही मॅनेजमेंट करण्यासाठी सांगितलेली आहे सगळी तयारी तर जे काही ते वेटर आहे तर तेथे येतात आणि सगळं काही तुमच्या म्हणण्याप्रमाणे करून ठेवलेले आहेत त्याचं बिल आता ते पूजाच्या हातात देतात. तेव्हा मात्र आता ते बिल पाहते तर तिचे होश उडतात. आता ती म्हणते की अरे देवा इतकं बिल आता इतके पैसे तर आणायचे कुठून. तेव्हा मात्र आता लगेच दुष्यंत येतो आणि दुष्यंत आता तिला विचारतो की ऑर्डर केलं का. तेव्हा आता पूजा म्हणते की नाही करते आणि आता ती नोटबुक आहे तर ती देते दुष्यंतच्या हातामध्ये. तेव्हा दुष्यंत आता एक मेनू आता त्या हॉटेल त्या वेटरला सांगत असतो. तेव्हा आता त्या मेनूचं नाव ऐकून मात्र आता पूजेचे जे काही होश आहे तर ते उडतात कारण एक असा मेनू तो दुष्यंत आता सांगत असतो. तेव्हा ती विचार करते की याला इम्प्रेस करण्याच्या नादामध्ये जर मी हे बिल नाही भरू शकले तर मग काय करणार. तेव्हा मात्र दुष्यंत तिला तुला काही हवं आहे का असं विचारतो. तेव्हा आता पूजा नाही म्हणते आणि मनात म्हणते की कपभर विष मिळतं की नाही हे विचार आणि नाही
नाही चमचाभरच विचार, कारण ते सुद्धा खूप महाग असेल इकडे. त्यानंतर इकडे सामुदायिक सोहळ्याचा जो काही बॅनर असतो त्यावर आता बाळजाबाईचा एक मोठा फोटो असतो आणि आता जे काही आपले तिचे मिस्टर आहे तर त्यांचा मात्र छोटा फोटो तेथे लावलेला असतो. आणि तो बॅनर बघून आता बाळजाबाई खुश होते. एकदम बेस्ट बॅनर झाला असं ती म्हणते. म्हणजे कसं की ज्याची जेथे जागा असायला हवी अगदी तेथेच जागा तुम्ही त्याची ठेवली. म्हणजे जे काही आता हे आढळराव रांगणे पाटील आहे तर त्यांची जागा एकदम छोट्या अगदी तेथे बसवलेली असते आणि बाळजाबाईचा फोटो अगदी मोठा मोठा चिटकवलेला असतो. जयवंत म्हणतो की हो पैसे थोडे खर्च झाले परंतु बॅनर मात्र मी अगदी मस्त बनवला. इलेक्शन म्हटल्यानंतर आता पैसा खर्च होणारच आणि एकदा आचारसंहिता जर सुरू झाली मग काही म्हणता येणार नाही. आता तेथे जमलेले जे काही गावकरी आहेत म्हणजे तिचे नेते तर ते म्हणतात की बाळजाबाई यावेळेस तुम्ही अगदी मस्त खर्च करायला पाहिजे आणि काही लागले तर आम्ही आहोत ना तुमच्या पाठीशी. तेव्हा आता बाळजाबाई म्हणते की खर्चाचा विषय नाही तो तर आम्ही करतोय, कारण इलेक्शन होण्याच्या अगोदर मात्र इतका मोठा पहिला सामुदायिक विवाह सोहळा आपण पार पाडणार आहोत आणि तो सुद्धा आमच्या नावावर आहे, मग दणक्यात पार पडायला पाहिजे. आणि तेवढ्यात तेथे भक्ती आणि कृष्णा येतात. बाळजाबाई म्हणत असते की अख्ख्या कोल्हापूरमध्ये नाही तर भारतातील अगदी कानाकोपऱ्यात आपली बातमी जायला पाहिजे. बाळजाबाईला बघून कृष्णाला मागचं जे काही ते बकरीच्या वेळेस आता जे काही घडलेले आहे तर ते सर्व आठवते की बाळजाबाईने आता तो न्याय चुकीचा केला होता. बाळजाबाई आता तेथे त्या सर्व माणसांना सांगत असते की हे बघा पटापट काम करायचीत, पैशाची काळजी करायची नाही, आम्ही आहोत ना. तेव्हा आता जी काही बाळजाबाईची म्हणजे जयवंतची आई असते तर ती बाळजाबाईला म्हणते की मला काय वाटतं की बाळजाबाई आता एका टायमाला मात्र तुम्ही किती आता असा निकाल लावणार आहे, म्हणजे तुम्ही किती लोकांचं लग्न लावणार आहेत असे मी तुम्हाला म्हणत होते. नक्की 10-12 जोडपे तर असतीलच. तेव्हा आता बाळजाबाई म्हणते की 10-12 अगं 500 जोडपे आहेत, 500 जोडप्यांचं लग्न मी उद्या लावून देणार आहेत असे आता मोठ्या आवाजात म्हणते आणि त्या गावकऱ्यांना म्हणते की तुम्ही अजून इथेच आहात का, जा ना तो बोर्ड व्यवस्थित लावून द्या. तेव्हा लगेच आता ते गावकरी तो बोर्ड घेऊन जातात. त्यानंतर आता जयवंत कृष्णाजवळ येतो, तिच्याकडे अगदी आता त्याच्या त्या नजरेत बघत चुटकी वाजवत म्हणतो की काय आणला का हप्ता. कृष्णा आणि भक्ती त्याच्याकडे रागाने पाहत असतात. तेव्हा मात्र आता लगेच जयवंत म्हणतो की तुमच्या थोबाडाकडे बघून पैशाची सोय झालेली आहे असं वाटतंय आणि कृष्णाकडे अगदी वाईट नजरेने बघत म्हणतो की मी काय म्हणतो, कशासाठी तुम्ही इतकी दगदग करतात. हा जयकांत सेठ आहे तर तुमचा पैसे आणि हप्ते दोन्ही सुद्धा अगदी व्याजासकट अगदी सगळं काही एकदा तुम्ही जर त्याचं ऐकलं तर अगदी माफ करून टाकेल. फक्त जी माझी ऑफर आहे ती तुम्हाला स्वीकारावी लागेल. आणि हे बघ कृष्णे, अगं हा जयकांत सेठ प्रत्येकाला ऑफर देत नसतो. तेव्हा आता कृष्णा भक्तीला म्हणते की पैसे काढ. तेव्हा जयवंत म्हणतो की पैसे काय, अगं आज नाही उद्या कमवशील. आणि ह्या सरत चाललेल्या जवानीचे काय, एकदा की जवानी संपली आणि ह्या जे काही 5 फुटाच्या शरीराचा काही उपयोग नसतो. तेव्हा आता भक्ती रागाने ते पैसे काढते आणि आता हा जयकांत तिच्याकडे अगदी त्या नजरेने पाहत असतो. तर कृष्णाला भलताच राग येतो. कृष्ण रागाने आता ह्या जयवंतकडे पाहत असते. जयकांत आता तिला म्हणतो की अगं शरीराने आणि मनाने पूर्ण माझी होऊन जा. तेव्हा आता ही भक्ती पैसे मोजत असते परंतु त्यातील पैसे काही कमी असतात. तेव्हा आता लगेच भक्तीला तर धक्काच बसतो. ती हळूच कृष्णाला म्हणतो की कृष्णे, अगं यातील काही पैसे गेले कुठे. तेव्हा मात्र आता जे काही पैसे आहेत तर ते पैसे मात्र आता ही भक्तीची आई आणि ही कृष्णाची मानलेली आई असते तर ती चोरून आपल्या पूजाला द्यायला निघालेली असते. आणि आता जेव्हा तिला हे क्षण केव्हा घडले हे सर्व आठवते, कारण आता जे काही ते धान्य आहे धान्य घेऊन आलेले असते आणि आता मात्र हे जे काही आहे ते व्यवस्थित करते साफ आणि हे आता त्या झिपरीला दळून आणायला सांगते. तेव्हा मात्र आता तेवढ्यात फोन येतो, तो पूजाचा फोन असतो आणि पिल्लाचा फोन बघून अगदी खुश होते. लगेच फोन उचलते आणि काय ग कशी आहेस, जेवलीस का तू. आणि म्हणते की आई, अगं आई हे बघ फार भूक नव्हती परंतु खाल्लं आहे थोडं मी, म्हणून थोडंसं अगदी बारीक आवाजात बोलते. तर आई तिला विचारते की अगं पिल्ला काय झालं, तुझा आवाज का इतका बारीक येतोय, टेन्शन वगैरे आहे का. तेव्हा आता काही टेन्शन असेल तर सांग. तेव्हा आता पूजा म्हणते की आई अगं काय सांगू, जॉबला तर लागलेले आहे मी परंतु हे टेन्शन मात्र पाठच सोडत नाही, एक झाले की एक टेन्शन येतच राहते. तेव्हा आता तिची आई तिला विचारते की अगं पण काय झालं असं. आणि आता ती मुद्दाम आईशी खोटं बोलते की आई अगं एक खूप महत्वाचं काम आहे त्यासाठी पैसे लागतात, त्यातील काही पैसे मी मॅनेज केलेत परंतु त्यातील 8,000 रुपये अजून बाकी आहेत आणि हे पैसे मी कसे मॅनेज करू तेच मला नाही कळत. आणि हे बघ आत्ताच ऑफिसमध्ये मी
जॉईन झाल्या असल्यामुळे आता लगेच पैसे माझ्याकडून उसनेवारी करता सुद्धा येत नाही आणि कुणाला मागता सुद्धा येत नाही, मग कसं करणार बरं. आणि आई हे बघ, अगं हे काम तर खूप महत्वाचं आहे. तेव्हा आता आईला लगेच त्या पैशाची आठवण होते की जे पैसे कृष्णाने अगदी आपला माल विकून आणलेले असतात आणि ते पैसे त्या डब्यात ठेवलेले आहे भक्तीने, हे तिला माहिती असते. लगेच आता फोनवर बोलता बोलता त्या डब्याकडे पाहते. आठवल्यानंतर तिला माहिती आहे की पैसे मात्र आता ह्या डब्यामध्ये आहे आणि आपलं पिल्लू तिकडे आता पैशाच्या टेन्शनमध्ये आहे. मग लगेच आता ती पूजाला म्हणते की हे बघ, तुझी आई असताना तुला कसलं टेन्शन आणि काय, तुला 8,000 रुपये लागतात ना, हे बघ लगेच तुझं काम करते आणि हे बघ आजच मी ते पैसे बँकेमध्ये टाकते. तेव्हा आता पूजा लगेच खुश होते आणि म्हणते की आई अगं कसली भारी आहेस ग तू, चल आता मी ठेवते, मला एका मीटिंगला जायचं आहे, पण तू लवकर आत्ताच्या आत्ता बँकेत जा आणि पैसे टाकून दे. आणि लगेच पूजा फोन कट करते आणि लगेच आता फोन ठेवल्यानंतर कृष्ण आणि भक्ती कोणी आहे की नाही हे डोकावून बघून त्या डब्याजवळ जाते. त्या डब्यातून 8,000 रुपये घेते आणि लगेच आता भक्ती तेथे येतच असते. धावतच आता पैसे घेऊन ती मात्र आता रूम मध्ये निघून जाते. तर भक्ती आता आवाज देत असते की कृष्णे अगं तुझं आवरलं की नाही, आणि रिक्षा करून आता बँकेत पैसे टाकायला येत असते. हे सर्व तिला आता रिक्षामध्ये बसताना आता आठवते तिने पैसे कसे मॅनेज केले. त्यानंतर मात्र आता इकडे बाळजाबाई, त्या लोकांचं मी लग्न लावून देते परंतु माझ्या लेकाचं लग्न मला काही अजूनपर्यंत लावून देता आलं नाही. तेव्हा आता लगेच तिची जाऊबाई म्हणत असते की अहो ते तर खरंच आहे असं, आणि तेवढ्यात बाळजाबाईच्या डोक्यात एक विचार येतो. तेव्हा आता तिची जाऊ तिला विचारते की काय हो ताई, कसला विचार करतात. तेव्हा आता बाळजाबाई म्हणत असते की असं मी ऐकलेलं आहे की नवीन जोडप्यांना वाण दिल्यानंतर चांगलं असतं आणि दुष्यंतने जर नव्या जोडप्यांना वाण दिला तर त्याच्या डोक्यावर सुद्धा लवकरच अक्षदा पडतील. तेव्हा आता ती लगेच जयवंतीची आई म्हणते की हो मी सुद्धा तेच ऐकलेलं आहे, मग लगेच आपण दुष्यंतला इकडे बोलावून घ्यायचं का. तर बाळजाबाई म्हणते की हो. बाळजाबाई म्हणते की अगं तुला तर माहितीच आहे की त्याला गावाकडे यायला आवडत नाही, वाढदिवसाला कसा बसा आला होता. त्यानंतर आता इकडे पूजा आणि दुष्यंत एकमेकांबरोबर आता ते डिनरला मस्त जेवण करत असतात. दुष्यंत आता तिला खुशून म्हणत असतो की खरंच खूप खुश, आणि मी तर खुश आहे, तुझा चॉईस मात्र चांगला आहे. तेव्हा आता जेवता जेवता तिला टेन्शन आलेले असते की आता इथे माझ्या तोंडचं पाणी पळाले, त्याचं काय, आणि जर मम्माने त्या बँक अकाउंटला जर पैसे टाकले असेल तर मात्र ठीक होईल, नाहीतर माझे 12 वाजतील आणि याच्या समोर माझा पचका होईल. आणि तेवढ्यात आता दुष्यंतला फोन येतो. तर दुष्यंत आता पूजाला म्हणतो की एक्सक्यूज मी, मला हा फोन घ्यावाच लागेल. तेवढ्यात फोनवर बोलण्यासाठी दुष्यंत जरा बाहेर जातो. तर पूजा लगेच आईला फोन करते आणि आईला विचारते की अजून तुला किती वेळ लागणार आहे. तर आता तिची आई म्हणत असते की 5 मिनिटात मी बँकेमध्ये पोहोचते, पोच असं पूजा म्हणत असते. तेव्हा आता आई म्हणते की अगं तू काही काळजी करू नको, आणि लगेच पूजा फोन कट करते. तर आता ही रिक्षावाल्या काकांना म्हणते की दादा लवकर चला, मला बँकेत जायचं आहे. त्यानंतर आता भक्ती इकडे कृष्णाला म्हणते की अगं हे तर फक्त 7,000 रुपये आहेत, बाकीचे इतके पैसे गेले कुठे, 8,000 रुपये. कृष्णा म्हणते की अगं असं काय बोलते, गेलं कुठं म्हणजे, अगं पैसे आपण हे डब्यातच ठेवले होते. भक्ती म्हणते की अगं स्वतः मी पैसे नीट मोजून ह्या डब्यामध्ये ठेवले होते. म्हणून ती कृष्णा आता भक्तीच्या हातातील डब्बा घेते आणि डब्याचं झाकण उघडून पाहते तर त्यात सुद्धा पैसे नसतात. जयवंत आता त्यांच्या समोरच उभा असतो आणि तो आता चुटकी वाजत म्हणतो की पैसे गायब झाले का, त्या पैशाला पाय फुटले म्हणून तो त्यांच्यावर खूप हसतो. तेव्हा आता कृष्णी म्हणते की हो पैसे तर डब्यात होते आणि ते कुठे गेले काय माहिती. तेव्हा आता जयवंत तिला म्हणतो की अगं कृष्णे कशाला नाटक करतेस, नाटक करू नको, तुला पैसे द्यायचेच नव्हते तर तू कशाला आली बरं, शायनिंग मारण्यासाठी आली होती का. तर कृष्णा म्हणते की हे बघ आम्ही शायनिंग मारायला नाही आलो, पैसे घेऊनच आलो होतो, परंतु आता ते पैसे डब्यामध्ये नाहीत, कुठे गेले माहिती नाही. म्हणून कृष्णाला खूप टेन्शन येते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये कृष्णाही आता जयवंतला धमकावत असते आणि कारण जयवंत हा आहे तर कृष्णाची छेडछाड काढत असतो. कृष्ण त्याला म्हणते की बास कर. तर आता जयवंत तिला म्हणतो की 1.5 दमडीची अवकात नाही आणि शायनिंग किती मारते. तेव्हा आता यांचा जो काही तंटा चाललेला पाहून बाळजाबाई आणि ते सर्वजण तेथे येतात. बाळजाबाई आता जयवंतला विचारते की काय काय भानगड आहे. तेव्हा मात्र आता जयवंत म्हणतो की काकी हे बघ किती वर्षांचं यांचं कर्ज आहे परंतु ह्या काही भरत नाही. त्यानंतर आता इकडे जे काही पैसे आता भक्ती आता आईने चोरलेले असतात तर आता ती म्हणून जाते की काय तुझा वरून पैशाचा पाऊस पडणार आहे का 8,000 रुपयांचा. तर भक्ती तिला विचारते की आई 8,000 रुपये गेले हे तुला कसं कळलं बरं. त्यानंतर आता इकडे पूजा गुलाबाचं फूल देऊन आता दुष्यंतला प्रपोज करते. तेव्हा आता दुष्यंत आता हिचं हे प्रपोज स्वीकारेल का हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.